नमस्कार. आज मी तुम्हाला पाव किलोच्या प्रमाणामध्ये मोरावळा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर ही मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर धुतल्यानंतर एक रुमाल घ्यायचा किंवा टिश्यू पेपर घ्यायचा. सगळे आवळे पुसून घ्यायचे. तर पाणी सगळं पुसून घ्यायचं. मी सगळे आवळे पुसून घेतलेले. आता हे मी कुकरमध्ये वाफवायला ठेवणार आहे. हे सगळे आवळे मी पुसून घेतलेले, 3-4 पाण्याने धुवून घेतले, मिठाच्या पाण्याने धुवून घेतले. आता हे मी कुकरमध्ये वाफवायला ठेवणार आहे. हे बघा, मी कुकरमध्ये आवळे असे भांड्यामध्ये ठेवलेले. आता आपण हे कुकरमध्ये आवळे शिजवून घेऊया. 1-2 शिट्टीमध्ये हे आवळे शिजून जाणार. तुम्हाला जर चाळणीमध्ये शिजवायचे असतील तर चाळणीमध्ये पण शिजवू शकता. हे बघा, हे आवळे शिजून झालेले आहेत. गरम आहेत अजून. मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. थंड झालेले आहेत. आता काय करायचं, पुन्हा आपण हे आवळा घ्यायचा आणि रुमालाने किंवा टिश्यू पेपरनी पुन्हा हा पुसून घ्यायचा स्वच्छ. कारण आवळ्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे. रुमालाने आपण हे सगळे आवळे मी असेच पुसून घेते. पुसून झाल्यानंतर काय करायचं, एक काटा चमचा घ्यायचा किंवा सुरी घ्यायची. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता मी कसं करते. असे काटा चमच्याने आपण होल करून घ्यायचं. हे बघा, तसा आवळा शिजलेला आहे पूर्ण. पाकळ्या कशा सगळ्या उमललेल्या आहेत. तसं होल पाडल्यामुळं का ना, आपण पाक जो करणार आहोत तो सगळा आवळ्यामध्ये जाणार. म्हणून असं होल पाडून घ्यायचं. तुम्हाला जर हे बघा, हे जर सगळ्या पाकळ्या अशा काढून बी काढून जर तुम्हाला आवळा करायचा असला तर तसाही तुम्ही करू शकता. आता हे मी सगळं असं करून घेते. मी सगळ्या आवळ्यांना आता टोचे मारून घेतलेले आहेत काट्या चमच्यानी. तर आता आपण त्याचा पाक करायला सुरुवात करणार आहोत. आता आपण पाक करायला सुरुवात करणार आहोत. हे आवळे घेतलेले आहेत मी. आता हा गूळ घेतलाय आणि साखर. आता मी गॅस अजून लावलेला नाही आहे. आपण हे असंच आधी मिक्स करून घेऊ. आता आपण गॅस लावूया. गॅस हळूच ठेवायचा सुरुवातीला. आता जशी कढई तापेल तसा हा गूळ आणि साखर वितळेल. हे बघा, थोडी थोडी आता गूळ वितळायला लागलेला आहे. हे असं हलवत राहायचं सारखं, म्हणजे कढईला खाली लागणार नाही गूळ. सुरुवातीला जरा थोडासा त्रास होतो मिक्स करताना. एकदा साखर गूळ वितळली की मग सोपं जातं करायला. आता या आवळ्यामध्ये थोडासा तरी पाण्याचा ओलावा असतो, त्याच्यामुळे आता हे आपल्याला पातळ होईल. आता हे हळूहळू जशी कढई तापेल, गरम होईल, तसं तसं हे मिश्रण सगळं पातळ होईल. आता ह्याच्यामध्ये मी 2 लवंग आणि 2 वेलची घालते. ती त्याच्यामध्ये आवळ्याबरोबर मग शिजली जाणार. आता तुम्ही बघू शकता गूळ किती वितळलेला आहे ते. आता आणखीन जसं गरम होईल तसं आणखीन गूळ हा वितळत जाईल. तर मी पाव किलो आवळे घेतलेले, तर पाव किलोला मी दोन्ही मिळून गूळ आणि साखर दोन्ही मिळून अर्ध मी घेतलेलं आहे. 125 ग्रॅम गूळ आणि 125 ग्रॅम साखर. तुम्हाला जर नुसत्या गुळात करायचं असला तर तुम्ही पाव किलो साखर घेऊ शकता किंवा पाव किलो गूळ घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त हवं असेल गोड तर थोडंसं गूळ वाढवू शकता. आता हा बघा कलर बदलत चाललेला आहे. आता हा आवळा सगळा गुळामध्ये शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आपण होल पाडले होते आवळ्याला, त्याच्यामध्ये आता हा पाक सगळा जाणार आणि आवळा मग मऊ पडेल शिजून झाल्यानंतर. असं आपण मिक्स करत राहायचं. आवळा हा तुरट आणि आंबट असतो, त्यामुळं बरोबरीनं गूळ किंवा साखर मी घेतलेला आहे. तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता, आपल्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
हा आवळा, मोरावळा रोज सकाळी जर तुम्ही एक खाल्ला ना तर बहुतेक आजार आपल्यापासून दूर निघून जातात. हे आवळा अतिशय बहुगुणी असा आहे आणि पित्तशामक आहे, त्यामुळे हा सकाळी सकाळीच एक आवळा खाल्ला पाहिजे. करायला एकदम सोपं आहे आणि पटकन पण होतो. हे बघा आता फेस आलेला आहे. आता आपल्याला याला जास्त पण शिजवायचा नाही. जास्त जर शिजवलं तुम्ही तर आवळा हा कडक बनेल, त्यामुळे जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता कसा फेस आलेला आहे आणि पाक पण पातळ झालेला आहे. हे आवळा पूर्णपणे आपला त्या पाकामध्ये मिक्स झाला पाहिजे, बुडला पाहिजे, म्हणजे तो पाक पूर्ण आवळ्यामध्ये जाणार, तरच तो खायला अगदी रुचकर होणार आवळा. पुन्हा आपण एक 5 मिनटं शिजवून घेऊया. हळू गॅसवरच शिजवून घ्यायचा. जेवढा आवळा चांगला शिजेल ना तसा तुमचा मोर आवळा एकदम चविष्ट होणार. आणि हा आवळा तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोअर करू शकता. फक्त पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे किंवा तुम्ही घेताना पाणी त्याला लागलं नाही पाहिजे, नाहीतर काय होणार, बुरशी होऊन खराब होणार आवळा. पाण्यापासून लांबच ठेवायचा किंवा ओला चमचा वापरायचा नाही घेताना. हे बघा असा पाक झालाय का नाही बघायचं आहे. बघा एक तार पडते, याचा अर्थ आपला पाक तयार झालाय, म्हणजे हे आवळा पूर्ण शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा किती पटकन झाला शिजून, कारण आधी आपण वाफवलेलेच आहेत आवळे. साखरेमुळे जरा कलर चांगला येतो आणि पाकाला एकसंगपणा येतो, म्हणून थोडी आपण साखर वापरलेली आहे. पाक असा पातळ होत नाही, दाटसर होतो साखरेमुळे.